हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे देवश्रीचा बर्थडे, 1 मे आता पडली होती। देवश्रीचा बर्थडे आज आहे 1 मे आणि म्हटलं आज मस्त आपण व्हिडिओ पूर्ण शूट करूया। आज एकदम मेमोरेबल राहणार आहे आजचा दिवस, कारण की आज तिचा फर्स्ट बर्थडे आहे, त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ पण करूया। तर आता नक्की काय काय होतं मी तुमच्यासोबत सगळं शेअर करतेच, पण आता पहिल्यांदा ना आमच्या एक आजी येऊन गेली आणि आजीने आम्हाला ही छान अशी गाडी दिली आहे, त्यामुळे तिच्यासोबतच काय ते खेळायचं काम चाललंय आणि आम्हाला हा होऊन जास्त आवडलाय। तर असं आहे, आता मी इथून पुढे काय काय होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते, सो कनेक्ट राहा। देवश्रीच्या ना शिवा काकाने ही गाडी दिली ना, त्यासोबत मॅडम खूप खुश होता। एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती, सगळेजण येऊन जेव्हा स्वयंपाक करताना तेव्हा स्वयंपाक इतका लवकर होतो ना की कळत सुद्धा नाही। त्यानंतर डेकोरेशनवाले सुद्धा आले होते, मग इथे डेकोरेशनचं काम चाललं होतं आणि माझा भित्र्यास असं ना मला असं चिपकून बसलं होतं, कारण तिला खूप भीती वाटत होती। आणि फायनली जेव्हा डेकोरेशनचं काम कंप्लीट झालं ना, एवढा सुंदर दिसत होतं ना, म्हणजे मला तर खरंच खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांनी सांगितलं की डेकोरेशन एकदम मस्त झाले। त्यानंतर मी रेडी झाले आणि बघा माझा लुक तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगा। मला तर खूप आवडलं होतं, कारण की मी हे असं पहिल्यांदाच घेतलं होतं ते ज्वेलरी वगैरे, आणि ते खरंच खूप छान दिसत होतं। त्यानंतर मी देवश्रीचं अगदी शेवटी आवडलं, तोपर्यंत सगळे पाहुणे जमले होते आणि इकडं तर बायांच्या गप्पासुद्धा सुरू होत्या। सो तिच्या आजीन ते आलं तर त्यांच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या। त्यानंतर लहान बाळांचं खेळायचं काम चाललं होतं, मस्त घर भरलं होतं, सगळ्यांचा आवाज चालू होता। इथे देवश्रीचं सुद्धा आवरलं, त्यानंतर तिच्या मामी आजीन तिचं आवरून दिलं छान आणि इथे ना सगळं आता रेडी होतं। आता फक्त बाकीचे जे पाहुणे त्यांचंच वाट बघण्याचं काम चाललं होतं, कारण की ते आल्यावरती आम्हाला केकसुद्धा कट करायचा होता। सोबतच आहे ना बाबांचं फोनवर फोन चाललं होतं, याला बोलवणं त्याला बोलवणं। मग फायनली सगळे पाहुणे आले आणि मामी केक कटिंग करायला नाही, पहिलं औक्षण करायला सुरुवात केली। आणि हा ना माझा छोटा भाचा आहे, ज्याला ना केक खायचा होता आणि खरं सांगू ना केक एवढा छान आणला होता ना देवश्रीच्या बाबांनी, मला खूप आवडला, तो खूप मस्त केक होता। त्यानंतर सगळे पाहुणे जवळपास जमले, त्यानंतर आपण औक्षण करायला घेतलं तिच्यावालं। सर्वात पहिल्यांदा मी, नंतर तिच्या सर्व आज्यांनी, इकडच्या तिकडच्या दोन्ही आज्यांनी, मावशांनी, आत्यांनी, मामांनी, सर्वांनी तिचं औक्षण केलं। आणि खरं सांगू ना ह्यावेळेस आहे ना तिच्या हातात आम्हाला नुसतं काही ना काही वस्तू द्यायला लागत होती, कारण की ना तिची रडर सुरू झालेली होती। खरं तर तिची रडर आहे ना ते जामीवरती तिला बेल्ट वगैरे लावत होतं ना त्यामुळे होती, आणि तिला बहुतेक ड्रेसने पण गरम होत होतं, त्यामुळे ना तिची थोडीशी चिडचिड चालली होती। त्यानंतर तिचा काका आला, त्यांनी तिला गिफ्ट दिलं आणि तोपर्यंत तर मॅडमचा पारा पूर्ण वाढलेला होता। आणि ज्यांनी कोणी तिला पैसे दिले की ती ना ते पैसे माझ्याकडे द्यायची, जर तिच्या बाबांकडे दिले की ती त्यांच्याकडून काढून घ्यायची आणि माझ्याकडे द्यायची। आणि खरं सांगू ना खूप लांबून सुद्धा पाहुणे आलेले होते, जसं की तिची आता मावशी ती पण खूप लांबून आलेली होती। आणि खरं सांगू ना जेव्हा ते सगळे पाहुणे येतात ना तेव्हा खरंच खूप छान होतं, आणि केक कापताना तर आम्ही एवढी मज्जा केली ना जे की तुम्ही आता ऐकूच शकताय। स्टार्टिंगला ती गाडी बघितली तर ती गाडी आणलेली, त्यानंतर हे असं टॉईज आहे खेळण्यासाठी तिला, तर ह्या अशा टॉईज देईल, प्लस तिच्या मावशीने तिच्यासाठी ही फ्रेम आणली। आता तुम्हाला हे दिसत असेल तर मी तुम्हाला हे पॅक करण्यासाठी दाखवते, पण तिच्या आजीने म्हणजे माझ्या आईने तिच्यासाठी ना ते स्पेशल गिफ्ट आणलं, म्हटलं चला ते आधी तुम्हाला दाखवून देऊया। तर तिने ना त्याच्या तोरड्या आणल्या,
देवश्रीला ना तोरड्या होत्या, पण ह्या अशा छुमछुमवाल्या तोरड्या नव्हत्या, त्यामुळे ना तिने ह्या अशा तोरड्या आणल्या आणि आता मी ह्या तिला त्या काढून ह्या तिला घालणार आहे. प्लस तिच्या इकडच्या म्हणजे माझ्या एका चुलत ह्यांनी इकडच्या आजीच्या चुलत आजीने तिच्या ह्या अशा तिला कडे आणलेले, असे चांदीचे कडे, असे चांदीचे कडे. बाकी तिला कॅश आलेली आहे 6,000 रुपये अशी कॅश पण आलेली आहे. म्हटलं आता तिला ते कॅश ते सगळं ते पैसे आणि म्हटलं असं काहीतरी करून नये. मी तिला असे जरा दंडम असे चांगले कडे करते. तिला कडेच नव्हते, आता हे आहे, पण हे ना थोडेसे हे म्हणजे नाजूक हे असे लगेच मोठे होऊन जातात, त्याच्यामुळे ना तिने येता येताच काढून फेकून दिले. त्याच्यामुळे म्हटलं हे तर नाही, त्याच्यामुळे तिला दुसरीकडे करते म्हटलं तेवढ्यात होऊन जाते. तर ही अशी फ्रेम आहे, लाईटमुळे असं होतं. तेव्हा इथे मंथचा फोटो आहे, इथे 2nd मंथ, इथे 3rd मंथ, इथे 4th, इथे 5th, इथे 6th मंथ, 7 मंथ, 8 मंथ, 9, 10, 11 आणि हा आता तिचा 12 मंथचा फोटो आहे. तर हे असे सगळे फोटोज आहे. इथे तिचं हे कॅलेंडरचं पेज आहे. इथे एक गुड हे आहे जे तिने तिला विश केलं आहे हे, आणि खरंच खूप छान आहे. तिने तिच्या मनाने टाकले आणि खाली असं हॅपी देवश्री नाव आहे. आणि ही अशी फ्रेम आहे पूर्ण. खरंच मला ती खूप आवडली आहे. तर आज तिचा जो बड्डे होता ना खरंच खूप छान झाला, म्हणजे मी जसं एक्सपेक्ट केलं ते त्याच्यापेक्षा पण छान झाला. बरेच असे पाहुणे नाही आले, कारण की ना 1 तारीख होती आणि ही लग्नासाठीची खूप दाट तारीख होती, त्यामुळे काही त्यांना येणं पॉसिबल झालं नाही. पण ठीक आहे, ज्यांना यायचं होतं ते आले सगळे पाहुणे आणि त्यांनी छान छान तिला आशीर्वादसुद्धा दिले. तर एकदम म्हणजे ओव्हरऑल बड्डे खूप मस्त झाले. यांचे मित्रसुद्धा आले होते, तर त्यांनी ना तिला असं एक घोडा दिलेला आहे यांच्या मित्रांनी, असं खेळायचं असं मोठा बऱ्यापैकी घोडा आहे, पण तो तिला अजून येत नाही. मग मी तो तिकडे आईकडेच ठेवलेला आहे. असं होता आजचा व्लॉग, आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा. माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की आता आपले 1000 सबस्क्रायबर झाले, पण आपला जो वॉच टाईम आहे तो अजून कंप्लीट झाला नाही आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि प्रेमसुद्धा द्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगू ना, तर आजचा व्हिडिओ म्हणजे शूट काढण्याचं खरं तर कारण होतं, मला एका ताईंनी कमेंट केली होती की तू लॉंग व्हिडिओ पण बनवत जा म्हणून एक. आणि दुसरी गोष्ट, देवश्रीचा फर्स्ट बर्थडे होता, जो माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता, खूप जास्ती स्पेशल. त्यामुळे म्हटलं आजचा दिवस किंवा आजचा व्हिडिओ बनवणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवणार. खरं सांगते, फॅनचा आवाज आणि तुम्हाला खूप इरिटेट झाला असेल, पण आहे ना हा फॅन आहे ना उठलं ना तर त्या आवाजाची सवय झाली, त्यामुळे ना जोपर्यंत तो आवाज येत नाही ना तो म्हणते ती झोपत नाही. आता सध्या ती झोपली, मी एवढं जोरात बोलते तरी सुद्धा तिला काही टेन्शन नाही, मस्त झोपली मॅडम. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि हां, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा, आणि तुम्हाला देवश्रीचा लुक आणि माझा लुक कसा वाटला तो सुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर चला, भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.